समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की बघा शनी अमावस्येच्या दिवशी हे सगळे उपाय आपल्याला करायचेच आहे। प्रत्येक महिलेने आपल्या घरासाठी आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी हे सगळे उपाय आपल्याला करायचे आहे। कारण की त्याच्याने काय होईल, आपल्या घरातली नकारात्मक शक्ती जाईल, घरातले कटकट वादविवाद संपूर्ण नाहीसे होतील। म्हणून हे साधे सिंपल उपाय दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचेच आहे। कारण की ह्या वर्षी शनी अमावस्या ही शेवटची अमावस्या आहे। वर्षातली ही शनी अमावस्या शेवटची आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या म्हटली गेलेली आहे। तर ह्या अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। ह्या अमावस्येच्या दिवशी जे आपण काही उपाय करणार किंवा काही आराधना करणार त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तात्काळ प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। तर ह्या अमावस्येच्या दिवशी, अमावस्या कधी सुरू होते ते तुम्हाला अगोदर सांगते। शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी अमावस्या 7:56 सुरू होणार आहे आणि शनिवारच्या दिवशी अमावस्या 29 तारखेला दुपारी 4 वाजेला 4:28 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे सगळे उपाय आवर्जून करायचेच आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये जी सूर्याने पाहिलेली अमावस्या असते तिला अत्यंत साधारण असं महत्त्व असतं आणि त्याच अमावस्याला आपण उपाय वगैरे करत असतो। आणि दुसरं म्हणजे आपण अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे। तर सूर्यग्रहण हे आपल्या भारतात दिसणार नाही, त्याच्यामुळे त्याचे जे नियम आहे किंवा गर्भवती स्त्री आहे त्यांनी याचे नियम पाळायची काहीच गरज नाही। आणि दुसरं म्हणजे शनी अमावस्या ही भगवान शंकरांची आणि शनिदेवांची आराधना करण्यासाठी अत्यंत खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे। तर प्रत्येकाने शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांची आराधना करायची आहे। कारण की भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहे आणि भगवान शिवांची जर आपण आराधना केली तर बघा त्या दिवशी जर शनी अमावस्या असली आणि शनी अमावस्येच्या दिवशी जर आपण भगवान शिवांची आराधना केली तर शनी दोष 7.5 ही खूप कमी प्रमाणात त्याचा त्रास आपल्याला जाणवत असतो। त्याच्यामुळे ह्या दिवशी आपल्याला भगवान शिवांची सुद्धा आराधना करायची आहे। आणि दुसरं म्हणजे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातले जे वाईट शक्ती आहे, वाईट विचार आहे, वाईट कटकट आहे, त्रास आहे, हे संपूर्ण निघण्यासाठी आपल्याला हे सगळे उपाय निश्चितच करायचे आहे। सर्वप्रथम काय करायचं बघा, ज्या दिवशी अमावस्या आहे आता 29 तारखेला मार्च शनिवारच्या दिवशी अमावस्या आहे आणि ह्या अमावस्याला अत्यंत साधारण महत्त्व आहे। तर त्या दिवशी काय करायचं, सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि नंतर ना सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। कारण की सूर्यदेवांना अर्घ्य देणं म्हणजे सूर्यदेव हे शनी महाराजांचे वडील आहे, म्हणजे सूर्यदेव हे शनी महाराजांचे वडील आहेत। त्यामुळे सूर्यदेवांना जर आपण अर्घ्य दिला तर शनी महाराजांचा जो कोप असतो तो कमी होण्यास मदत होते। त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला बिलकुल विसरू नका। आणि दुसरं म्हणजे बघा त्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला आपल्या घरातली साफसफाई करायची आहे। आता घरामध्ये साफसफाई म्हटली तर बघा दर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये साफसफाई व्हायलाच पाहिजे आहे। कारण की आपल्या घरामध्ये जाडे जडपटे वाईट शक्ती नकारात्मक शक्ती संपूर्ण बाहेर जाण्यासाठी त्याच दिवशी काय करायचं, जाडे जडपटे काढायचे। आपल्या घरातल्या जे खिडक्या आहे, मुख्य दरवाजे आहे, पडदे आहे, सोफ्यावरचे कव्हर आहे, संपूर्ण स्वच्छ म्हणजे जेवढं तुमच्याने होईल तेवढं घर आपल्याला खूप अशा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे। कारण की शनी अमावस्येच्या दिवशी आपण जेवढी साफसफाई करणार तेवढी सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार। त्याच्यामुळे आपल्या घरातली जी साफसफाई आहे ती निश्चितच आपल्याला अमावस्येच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी आवर्जून करायचीच आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातले पंखे आहे, खिडक्या आहे, दरवाजे आहे यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। गोमूत्र टाकून थोडंसं गोमूत्र हळद मीठ टाकून हे संपूर्ण ज्या वस्तू आहे आपल्या घरातल्या त्या सुद्धा चकचकीत करायच्या आहे। जेवढं होईल तेवढं स्वच्छ घर आपल्याला निश्चितच करायचं आहे। त्याच्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाईल आणि सकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि घर हे अमावस्येच्या दिवशी सुद्धा लखलख हे चमकणार आणि लखलख सुद्धा दिसणार। कारण की बघा अमावस्या ही म्हणजे अमावस्या ज्या वेळेस दिवाळी असते त्यावेळेस लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा अमावस्या आलेली असते आणि आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी साफसफाई करतो तशाच प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मीवाळी नकारात्मक शक्ती बाहेर जावी आणि सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करावी याच्यासाठी साफसफाई निश्चितच करायची आहे प्रत्येक महिलेने।
आणि दुसरं म्हणजे दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातली साफसफाई तर झाली, पण आपल्याला आपल्या घरामध्ये जो गॅसचा ओटा असतो, आपला जो घरातला गॅसचा ओटा असतो त्याला सुद्धा चकचकीत पुसायचा आहे, त्याची पूजा करायची आहे, त्याला हळदी कुंकू अक्षता लावायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या गॅसच्या ओट्याच्या वरच्या साईडला पुसून स्वच्छ पुसून आपल्याला तिथे एक स्वस्तिक काढून त्याची सुद्धा पूजा करायची आहे। कारण की त्या ठिकाणी आपली अन्नपूर्णा माता निवास करते आणि अन्नपूर्णा मातेचा वास आशीर्वाद आपल्या सोबत राहावा, धनधान्याला बरकत राहावी याच्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपला जो आपल्या घरामधले ज्या वस्तू आहेत त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आणि आपला जो मेन डोर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेन डोर स्वच्छ पुसून त्याच्यावर कुंकू आणि स्वस्तिक करायचं असतं आणि नंतर ना आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्यावर सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं, हळदीचं लेपन करायचं, मध्यभागी एक कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, त्या कुंकवाच्या स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची, बाहेरच्या साईडला रांगोळी काढायची, रांगोळी काढताना त्याच्या हळदी कुंकू व्हायचं आणि आपला जो गणपती बाप्पा असतो वरती त्याची सुद्धा पूजा करायची। असं केल्याने किंवा धूर असेल, झाडे गणपती असेल ते सुद्धा काढून घ्यायचे। असं केल्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही, घरात कटकट होणार नाही, वादविवाद होणार नाही, या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये होत नसतात। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी हे जे उपाय आहेत ते आवर्जून प्रत्येक स्त्रीने नक्कीच करायचे आहे। भले तुम्ही जॉब करत असणार किंवा जॉबला जाणार असणार, बाळ असणार, तर तुम्हाला हा एक दिवस मिळतो तर त्या दिवसामध्ये आपल्या घरातली साफसफाई प्रत्येक जणाने करायचीच आहे। तर आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपल्या देवांची सुद्धा साफसफाई करायची असते। देवघर असतं त्याच्या खालचं जे घाण असेल, जाडे जनपटे असतील, धूर आलेली असेल, संपूर्ण साफ करायचं, कपडा चेंज करायचा आणि देव स्वच्छ घासायचे। कारण की बघा देव कशाने घासायचे, केमिकल्स वगैरेने देव घासू नका, कारण की आपण जेवढी आराधना करतो, पूजा करतो त्याच्यामध्ये सकारात्मक शक्ती उतरलेली असते, त्यांना देव पण आलेलं असतं, तर त्या देवांना केमिकलने नाही घासायचं। तर काय करायचं, थोडंसं आंबट दही घ्यायचं, आंबट दही घेतल्यानंतर त्याच्यात हळद टाकायची, लिंबू पिळायचा आणि स्वच्छ देव घासायचे। बघा अमावस्याच्या दिवशी आणि बुधवारच्या दिवशी आपल्याला आपल्या देवांना खूप प्रमाणात असे स्वच्छ करायचे असतात, देवघर स्वच्छ करायचं असतं, त्याच्याने आपल्याला दोष लागत नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही देव साफ करा, चकचक लखलखीत करा आणि देवघर हे सुंदर करा, त्याच्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होईल। आणि दुसरं म्हणजे बघा अजून सांगते काय करायचं, ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला पितरांची सुद्धा स्तुती करायची असते, पितरांची सेवा करायची असते, कारण की अमावस्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। तशीच पितरांची सेवा ही रोज करायला पाहिजे, पण जर आपल्याला शक्य नसेल कामांमुळे तर आपण दर अमावस्याच्या दिवशी पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं असतं, दक्षिणेकडे तोंड करून बसायचं, पितृस्तोत्राचं पठण करायचं आणि आपल्या पितरांसाठी हे समर्पित असतं आणि हे केल्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहे, टेन्शन आहे, तुमचे कामं होत नसतील, लग्न होत नसेल, घरामध्ये आर्थिक अडचण असेल त्याचा सुद्धा निवारण होतं। तुम्ही अनुभव घेऊन बघा, पितृस्तोत्र दर अमावस्येच्या दिवशी वाचा, नाही तर रोज वाचलं तरी सुद्धा खूप चांगलं आहे, आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो। आणि दुसरं म्हणजे बघा त्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला अजून सांगते, त्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला असं म्हणतात की अमावस्याच्या दिवशी सूक्ष्म प्रकारे आपले जे पित्र असतात ते आपल्या दाराच्या बाहेर उभे असतात, कुठल्या आशेने, तर पाण्याच्या आशेने, नैवेद्याच्या आशेने त्यांना मुक्ती मिळावी, त्यांचं मन तृप्त व्हावं याच्यासाठी म्हणजे अमावस्याला आपले जे पित्र असतात ते आपल्या दारासमोर उभे असतात। तर त्यांच्यासाठी काय करायचं, दर अमावस्याच्या दिवशी दही भात घ्यायचा, थोडीशी तीळ त्याच्यावर टाकायची आणि ते आपल्या टेरेसवर बरोबर 11:30 ते 12च्या दरम्यानमध्ये किंवा तुम्हाला जर उशीर होत असेल तर 1:30 वाजेपर्यंत आपल्या टेरेसवर ठेवायचं, किंवा तुमच्या इथं टेरेसवर ठेवता येत नसेल तर तुमच्या खिडकीमध्ये ठेवायचं, हे कावड्यांसाठी ठेवायचं। असं केल्याने आपले जे पित्र असतात ते तृप्त होत असतात, त्याच्यामुळे हे एक कार्य आपल्याला आवर्जून करायचं आहे। आता दुसरं तुम्हाला सांगते अजून बघा आपल्याला काय करायचं, ह्या दिवशी पितरांसाठी शनी अमावस्या, ज्या दिवशी शनी अमावस्या असते तर शनी अमावस्या मी तुम्हाला मगाशीच म्हणतं की जे भगवान भोले बाबा आहे म्हणजे भगवान शंकर आहे ते शनिदेवांचे गुरु आहेत। तर आपल्यावर शनी दोष असेल, 7.5 असेल ती कमी होण्यासाठी काय करायचं, मंदिरात जायचं, महादेवांच्या मंदिरात जायचं, त्यांना पाणी अर्पण करायचे आणि
काळ्या कलरची तीळ अर्पण करायची। असं केल्याने काय होईल, तुमचा जो शनी दोष आहे किंवा 7.5 आहे ती खूप प्रमाणात कमी होते। कारण की शनिदेव हे शनिदेवांसोबत जर महादेवांची उपासना केली तर आपला हे संपूर्ण जे त्रास असतात ते खूप प्रमाणात कमी होण्यास आपल्याला मदत होत असते। आणि दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी काय करायचं, आपल्या घरातले जे गाळे आहे, आपल्या घरात घर आहे, आपला दरवाजा आहे, त्या ठिकाणी आपल्याला उतारा करायचा असतो। जो उतारा म्हणजे बघा जो कापूरचा उतारा असतो तो जर केला तर आपल्या घरामध्ये जर कोणाची नजर लागलेली असेल, बाहेरचा बाधा झालेला असेल, तो सुद्धा पूर्णपणे बाहेर जात असतो। तर काय करायचं, एक नारळ घ्यायचं सेंडीचं, त्याच्यावर त्रिशूल काढायचं, याच्याने काय म्हणतात त्रिशूल काढायचा। तुम्ही याच्याने शेंदूरने सुद्धा काढू शकतात किंवा कुंकवाने सुद्धा काढू शकतात। आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं, आपल्या दरवाजाच्या कडे तोंड करून शेंडीचा भाग असा करायचा, म्हणजे शेंडी इकडच्या साईडला पाहिजे दरवाजाकडे, आणि तशा प्रकारे आपल्या घरावरून नारळ उतरवायचा आहे। त्याच्यावर थोडंसं कापूर ठेवायचा, घरावरून नारळ उतरवायची, 7 वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण करायचं आणि ते नारळ तसंच आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून हात पाय धुवून आपल्या घरात देवांचा नमस्कार करायचा असतो। असं केल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते। घरात कोणाची नजर लागलेली असेल, दृष्ट लागलेली असेल किंवा लक्ष्मी बाधित झालेली असेल ती सुद्धा याच्यापासून निवारण होत असतं। त्यामुळे दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे एक कार्य करायचं असतं। किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल त्याच्यावरून सुद्धा तुम्ही उतारा केला तरी सुद्धा ह्या उताराचा खूप प्रमाणात खूप चांगला फायदा तुम्हाला होत असतो। आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या गाड्या असतील तर गाड्यांचा सारखा ऍक्सिडेंट होतो, खराब होतात, खूप पैसे लागतात, तर त्या गाड्यांवरून सुद्धा आपल्याला एक नारळचा किंवा मोहरीचा उतारा करायचा असतो। हे जे उपाय आहे ते खूप श्रद्धेने मनाभावेने करायचे असतात। कारण की हे जे शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपण करतो तर याच्याने ते उतारे केल्याचा फायदा आपल्याला निश्चितच होत असतो। आणि दुसरं म्हणजे बघा, त्या दिवशी काय करायचं, आपल्या घरावर कुणाची वाईट लागलेली असेल, नजर लागलेली असेल तर काय करायचं, घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी काय करायचं, देवाजवळ बसायचं। संध्याकाळच्या टायमाला उजव्या हातामध्ये पिवळ्या कलरची मोहरी घ्यायची। पिवळ्या कलरची मोहरी घेतल्यानंतर त्याच्यावर कालभैरव स्तोत्राचं पठण करायचं, नसेल येत यूट्यूबवर लावून द्यायचं, हातात घ्यायचं आणि कालभैरव महाराजांचं स्तोत्राचं पठण करायचं 1 वेळेस 11 वेळेस, आणि वगला स्तोत्राचं पठण करायचं। हे सगळं झाल्यानंतर ती मोहरी घ्यायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये टाकायची। असं केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच कुणाची नजर लागणार नाही, लक्ष्मी बाधित झालेली असेल ती निघून जाणार, घरामध्ये कोणाची वाईट व्यक्ती सुद्धा तुमच्या घरात येऊन जाईल तरी सुद्धा तुमच्या घराला कोणाचीच दृष्ट लागणार नाही। कारण की कोणाकोणाची दृष्ट खूप घाण असते आणि ती आपल्या संसाराला, आपल्या घराला, आपल्या घरातल्या लोकांना लागत असते। त्यामुळे हा उपाय आवर्जून नक्कीच प्रत्येक स्त्रीने करायचा आहे। बघा, हे जे सगळे असतात, शनी अमावस्या आणि अमावस्या म्हटली की हे जे आहे ती वाईट नाही, याच्याने आपल्या घराची साफसफाई होत असते, नकारात्मक शक्ती बाहेर जात असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होत असतो। त्याच्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत। त्या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या संपूर्ण सगळ्या गोष्टी निश्चितच करायच्या आहेत। या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे। जर तुमच्या घरामध्ये कपडे असतील, जुने पुराणे कपडे असतील किंवा बघा एखादी शिदेवाली बाई येत असेल, कोणाला दान म्हणून आपल्याला काय करायचं, शिदा असतं बघा, गावाकडे बाया येतात शिद घ्यायला। म्हणजे शिद काय असतं बघा, पीठ, डाळ, कांदे, बटाटे, मिरच्या वगैरे असं डाळ वगैरे असतं, संपूर्ण असं सुपडं असतं बघा, सूप असतं, त्याच्यामध्ये ठेवून त्या जी बाई असते तिला दिलं जातं। का दिलं जातं तर आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी, घरामध्ये धनधान्याला बरकत राहण्यासाठी, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे आपल्याने काय होतं, आपल्याने दान सुद्धा होतं। तर अशा प्रकारे तुम्ही दान एखाद्या जी बाई येते तिला द्या, नाही तर एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला निश्चित द्या। तुमच्या घरामध्ये जी बाई येत असेल तिला तुम्ही अन्न खायला द्या, जेवायला द्या। असं केल्याने तुमच्याने अन्नदान सुद्धा होईल आणि तुम्हाला त्याचं पुण्य सुद्धा प्राप्त होईल। हे दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचे आहे। हे छोटे छोटे उपाय आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे। ते आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून सगळ्या स्त्रियांनी करायचेच आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असा अनुभव येतो। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।